आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येत आहे। इथे 11 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य झाल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। वरुड शहरामध्ये जी हृदयविकारक घटना घडलेली आहे, अत्यंत समाजाला भीती वाटणारी घटना, तर त्या संदर्भात आपण तपासणी अधिकारी बरोबर आहे। वरुड पोलीस स्टेशनला दिनांक 7 तारखेच्या रात्री उशिरा फिर्यादी आले आणि फिर्यादीने सांगितले की आमचे त्यांचा एक लहान मुलगा 11 वर्षाचा वय अंदाजे आणि दुसरा पण त्याच 11-11.5 वर्षाचा आहे। या 2 मुलांसोबत तिथलेच एसटी चालक असलेले देवराव बावणे यांनी त्यांना खाऊचे आमिष दाखवून आणि तसेच जीवाने मारून टाकण्याची भीती दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत अशी तक्रार दिल्यावरून वरुड पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत आणि अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। काल सकाळी 5:30 वाजता आरोपीस पण अटक करण्यात आली आहे। आरोपीस न्यायालयात हजर करून त्याचा 10 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेला आहे आणि ह्या तपासादरम्यान ते 2 अल्पवयीन मुले तर होतेच, परंतु आज तपासादरम्यान आणखी एक अल्पवयीन मुलाबरोबर सुद्धा असं केलेले आहे हे पण निष्पन्न झालेलं आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। आरोपी सध्या ताब्यात आहे, अटक आहे म्हणजे PCR मध्ये आहे आणि ही एक अतिशय गंभीर घटना आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची मुलांची एक सारखं बोलतं राहिलं पाहिजे, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे। त्यामुळे अशा अनुचित प्रकार घडणार नाहीत, कारण ह्या मुलांना तो चॉकलेट वगैरे याचा आमिष दाखवून तो घेऊन जायचा, स्टेशनच्या परिसरात घेऊन जायचा, धनोली रोडवर घेऊन जायचा आणि त्यांना सांगितलं होतं की घरी वगैरे काही सांगताल किंवा तुम्ही नाव नाही तर तुम्हाला जीवाने मारून टाकेल, तुमच्या मायबापांना आई वडिलांना जीवाने मारून टाकेल। या धमकीमुळे ते लहान मुलं एक भीतीच्या वातावरणात होते। त्यातले एका मुलांनी थोडं चित्र वाजत होतं, त्यामुळे घरच्यांनी त्याला थोडं प्रेमात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा प्रकार सांगितला, त्यावरून हा प्रकार उघडकीस आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपीने पीडित मुलांना धमकी दिल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे आणि कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे।